वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओसाठी मी खूप जास्ती एक्साइटेड आहे। जे आय थिंक मी ऑलमोस्ट प्रत्येकच व्हिडिओसाठी असते, बट या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे झुडिओ हॉल। सो मला पर्सनली झुडिओ हॉल्स बघायला खूप आवडतात आणि खूप लोकांना इन जनरल हॉल्स बघायला खूपच आवडतात आणि मी पण थोडीशी शॉपिंग केली होती झुडिओ मधून। सो आय थॉट मी पण एक हॉल बनवून टाकायला पाहिजे तुमच्यासाठी, कारण मी खूप मस्त मस्त गोष्टी घेतलेल्या आहेत, कपडेच घेतले आहेत मोस्टली आणि खूप चांगल्या डील्स मध्ये घेतलेले आहेत। कारण तेव्हा ऑगस्ट मंथ मध्ये मी केला होता। खूप लेट हा व्हिडिओ येतोय बट मला तुम्हाला दाखवायचंय की मी काय काय घेतलं होतं। तर ऑगस्ट मध्ये झुडिओ वरनं खूप चांगले चांगले सेल्स सुरू असतात, खूप चांगल्या डील्स मध्ये लिटरली 50% ऑफ मध्ये तुम्हाला गोष्टी मिळतात आणि तसंच काहीसं मला मिळालेलं आहे। त्याच्यामुळे मला हे सगळं तुम्हाला दाखवायचं होतं। सो हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट जस्ट गेट स्टार्टेड। सगळ्यात पहिले तर माझं नाव मृण्मयी आहे हे तुम्हाला माहिती आहे, हिचं नाव काय आहे हे मला माहिती नाही, हे तुमच्यातला आणि तिच्यातला प्रश्न आहे। तुम्ही सगळे सॉल्व्ह करून घ्या, कारण की इथून पुढे ऑलमोस्ट एव्हरी व्हिडिओ मध्ये ती आपल्या सोबत असणार आहे। तर तुमची आणि तिची दोस्ती होणं पण खूप इम्पॉर्टंट आहे। तर आपण सुरुवात करूया। मी जो ड्रेस घातलेला आहे त्याच्यापासून। मी तुम्ही मला अशा ड्रेसेस मध्ये कधीच बघितलं नसेल, ऑफ शोल्डर पूर्ण ड्रेसेस मध्ये, कारण की मी तेवढी कम्फर्टेबल पण नाही आहे आणि मी कधी एक्सपेरिमेंट पण केलेला नाहीये। बट मला झुडिओ मध्ये घुसल्या घुसल्या हा ड्रेस दिसला आणि ह्याचे कलर, येस हा ड्रेस आहे बाय द वे, टॉप नाही आहे, हा प्रॉपर एकदम सुंदर ड्रेस आहे ज्याला स्लिट पण आहे, इतका सुंदर दिसतो। आणि ना हा असा थोडासा बॉडीकॉन टाइप ड्रेस आहे, बट याचं जे मटेरियल आहे ना ते असं थोडंसं क्रेप काइंड ऑफ मटेरियल आहे। तर ना यांनी तुमचं पोट वगैरे, किंवा जर तुमचं पोट असेल किंवा तुम्ही थोडेसे माझ्यासारखे हेल्दी असाल तर तुम्हाला अनकम्फर्टेबल नाही वाटणार, कारण की मला तर नाही वाटत आहे अनकम्फर्टेबल। वरून तर वेगळी गोष्ट आहे, बट बॉडीकॉन ड्रेसेस मध्ये इन जनरल मला अनकम्फर्टेबल वाटतं, पण मला याच्यामध्ये नाही वाटत आहे। दुसरी गोष्ट, हा मी घुसल्या घुसल्या मला तो आवडला कलरमुळे आणि सगळ्यामुळे। मला पहिले वाटलं हा स्कर्ट आहे, बट हा ड्रेस निघाला। मला जेव्हा माहिती पडलं की हा ड्रेस आहे तेव्हा मला वाटलं होतं की ह्याची प्राइस 1000च्या वर तर असेलच, म्हणजे काही चान्सच नाही 1000च्या खाली असायचा। पण हा ड्रेस मला मिळालेला आहे 399 रुपीज मध्ये, 400 रुपयांमध्ये इतका सुंदर ड्रेस। तुम्हीच मला सांगा ही स्टील डील आहे की नाही, प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा। कारण की ड्रेसेस तुम्हाला, झुडिओचे ड्रेसेस तुम्हाला 400 वगैरे मध्ये तर नाहीच मिळत आणि ते अशा सेल्स मध्येच मिळतात। तर सेल मध्ये तुम्ही प्रेफर करत जा झुडिओ मध्ये जायचं, बट फर्स्ट डे ऑफ सेल जायचं किंवा 1-2 दिवसातच जायचं, कारण की मग ना लोक सगळे घेऊन जातात चांगल्या चांगल्या गोष्टी आणि मग त्या जुन्या खराब झालेल्या गोष्टी तुमच्यासाठी राहतात। तर मी सेल स्टार्ट झाल्याच्या 1-2 दिवसातच गेली होती, त्याच्यामुळे मला इतके छान छान कपडे मिळाले तिथनं। तर हा फर्स्ट ड्रेस आहे, आपला फर्स्ट आयटम आहे। मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की झुडिओ मध्ये असं नाहीये की मी आज हे कपडे घेतले तर तुम्हाला एका वर्षांनी पण तेच मिळणार किंवा 2-3 महिन्यांनी तेच कपडे तिथे दिसणार। तर हा एक मला गोष्ट ती आवडत नाही। तर तुम्हाला जर हा एक्झॅक्ट सेम ड्रेस नाही मिळाला तिथे तर आय एम रिअली सॉरी। मला माहिती आहे मी थोडासा आधीच व्हिडिओ करायला पाहिजे होता, बट मी थोडंसं कामांमध्ये बिझी झाली होती, त्याच्यामुळे माझ्या माइंडमधून चालला गेला हा व्हिडिओ। बट जर मिळाला तर पटकन घेऊन घ्या, कारण की खूप चांगला ड्रेस आहे। आय थिंक 899 मध्ये पण हा तुम्हाला म्हणजे घ्यायला पुरतो। जर तो सेल मध्ये नसता तरी पण मी 1-2 वेळा विचार केला असता तर मी घेऊन टाकला असता। नेक्स्ट जे प्रॉडक्ट आहे ते मी घालून घालून खराब सुद्धा केलेलं आहे, तुम्ही खूपदा माझ्या व्हिडिओज मध्ये बघितलं असेल ते, आणि ते सेल मध्ये नव्हतं बट तरी पण मला तुम्हाला दाखवायचं आहे। तर ते आहे हे टॉप। आता हे टॉप तुम्ही खूप वेळा बघितलं असेल। पहिले तर याचा कलर बघा, इतका क्यूट, मी कलर मुळेच घेतलाय ऑनेस्टली, कारण की मला हा खूप आवडला कलर। पर्पल व्हाईट पिंकचं असं मिक्सचर आहे, पर्पल नाही आहे, हा पावडर ब्लू कलर आहे आणि खूप छान कॉम्बिनेशन आहे। याची पण साईज आहे एम आणि याची प्राइस होती 299 रुपीज। 300चं हे क्रॉप टॉप आहे बाय द वे, हे चांगलंच क्रॉप टॉप आहे, म्हणजे तुमचं हायवेस्ट जर तुम्ही जीन्स वगैरे घातला तरी पण तुमचं पोट तर दिसणारच आहे याच्यामध्ये। तर हे क्रॉप टॉपच आहे आणि छान दिसतं, म्हणजे एव्हरीडे यूज साठी तुम्हाला हे चांगलं आहे। आणि मी एव्हरीडे यूज साठी घेतलं होतं आणि मी ऑलमोस्ट एव्हरीडे याला घातलं जेव्हा मी पुण्याला होती। आणि इथे ना आता याचे थोडेसे असे हे होत आहे, लिंट असतं ना ते असं बुरसांडे म्हणतो ना, आमच्याकडे बुरसांडे म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही, पण असे गोळे गोळे येतात। तर लिंट रोलरनी याला असं क्लीन करावं लागेल, बट
ओव्हरऑल मला हे खूप आवडलेलं आहे. स्ट्रेचेबल मटेरियल आहे, रिब्ड मटेरियल आहे बेसिकली, आणि कम्फर्टेबल पण खूप आहे. तर हे होतं आपलं नेक्स्ट प्रोडक्ट. आता जे मी तुम्हाला कपडे दाखवणार आहे ते सगळे सेल मधले कपडे आहेत. बस हे एकच टॉप होतं जे सेल मध्ये नव्हतं. बाकीचे जे कपडे आहेत ते मी सेल मध्ये घेतलेले आहेत. ओके, माझं जे थर्ड प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट नाही, कपडा नाही, ड्रेस आहे, ते पण मला खूप जास्त आवडलेलं आहे आणि ते आहे हा ड्रेस. तुम्ही हा माझ्या लास्ट व्हिडिओ मध्ये बघितला असेल, मी घातलेला होता. ओ माय गॉड, इतका क्यूट ड्रेस. हा पण मी बघितला मला आवडला होता. आणि याची पण प्राइस 399 रुपीज आहे बाय द वे, की 299 आहे, आय एम नॉट शुअर, बट 400च्या वर नाही आहे. आणि आता तुम्हीच विचार करा, हा इतका सुंदर ड्रेस तुम्हाला 400 रुपीजच्या आत मिळतोय. किती चांगली गोष्ट आहे. ओव्हरऑल या ड्रेसची क्वालिटी पण खूप छान आहे. याची पण साईज एम आहे बाय द वे. आणि हा असा स्ट्रॅपी ड्रेस आहे, पण खूपच क्यूट दिसतो, खूपच जास्त क्यूट. हा ना थोडासा नी लेंथच्या खाली आहे, म्हणजे फ्रॉक टाइप ड्रेस आहे हा. असा पूर्ण लॉंग वन पीस पण नाही आहे, शॉर्ट पण नाही आहे, फ्रॉकच म्हणू आपण याला. आणि ही तशीच वाईट पण देतं, अशी लेस पण दिलेली आहे मध्ये मध्ये. तर हे खूप क्यूट, याला एकच वर्ड आहे, क्यूट, कारण की खूपच क्यूट ड्रेस आहे. पिंक कलरचा ड्रेस आहे, तर म्हणून मी हा घेतला होता. बिकॉज जर तुम्हाला माहिती नसेल, माझा फेवरेट कलर पिंक आहे. नेक्स्ट अगेन एक ड्रेस आहे, आणि हा माझा ड्रेस नाही आहे, हा माझ्या बहिणीचा ड्रेस आहे, कारण की याची साईज आहे एक्स्ट्रा स्मॉल. हा मला कोणत्याच अँगलनी होणार नाही. बट ओ बाय द वे सॉरी, ह्याला मी ना असं आयर्न केलेले हे कपडे नाही आहेत, हे असेच चोळमोड तुम्हाला कपडे दिसणार, कारण की नाही केले मी ते. बट हा पण इतका सुंदर ड्रेस आहे. पहिले तर हे बघा तुम्ही, इतका क्यूट. हा मी तुम्हाला घालून दाखवू शकणार नाही, त्याच्यामुळे हा तुम्ही असाच बघा. याच्यावरती ना अशी छान एम्ब्रॉयडरी केलेली आहे, छोटे छोटे फ्लावर वाली डिझाईनची. आणि ह्याच्या नेक वरती, म्हणजे या अप्पर पार्ट मध्ये ना लेसची डिझाईन आहे, आणि बटन्स पण दिलेले आहेत. आणि याचं जे आहे नेक, त्याची स्क्वेअर नेक आहे. तर हे असं दिसतं. इतका क्यूट ड्रेस आहे. मला सगळ्यात जास्त ड्रेस हा आवडला, बट हा मला होत नाही. याचे पफी स्लीव्ज आहेत, बट फुल स्लीव्ज नाही आहेत, इतके 3/4 स्लीव्ज आहेत. तर तो खूपच जास्त क्यूट दिसतो ओव्हरऑल त्याचा लुक. आणि हा पण ना थोडासा नी लेंथच्या खालीच येतो, म्हणजे हा प्रॉपर वन पीस तुम्ही म्हणू शकता. हा थोडासा अँकल लेंथ पर्यंत ड्रेस येतो, आणि खाली याच्या अगेन ही अशी लेस दिलेली आहे. आणि बघत तर एवढ्या पार्ट मध्ये थोडी फ्रिल आहे. तर खूपच क्यूट, एकदम फेमिनिन ड्रेस आहे. खूप 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 क्यूट आणि खूप सुंदर ड्रेस आहे हा. मला हा खूप जास्त आवडला. याच्या वरच्या पार्ट, म्हणजे जर तुम्ही मागून बघितलं असं स्ट्रेचेबल आहे हा, तर तुम्हाला जास्त अनकम्फर्टेबल होणार नाही, टाईट टाईट नाही वाटणार. छान बॉडी हगिंग असतो पूर्ण अप्पर पार्टला, आणि मग खाली तो असा ए लाईन ड्रेस होऊन जातो. तर हा प्रॉपर ए लाईन ड्रेस आहे, आणि हा खूप सुंदर दिसतो. याची प्राइस पण 300 to 400 रुपीज होती, कारण की हा पण सेल मध्ये होता. ओके, खूप झाले ड्रेसेस अँड टॉप्स. आता मी तुम्हाला एक बॉटम वेअर दाखवते, कारण की एकच आहे आपल्याकडे ते, आणि आय गेस हे लास्ट किंवा सेकंड लास्ट प्रोडक्ट असू शकतं. तर एक मी घेतला होता, हा सेल मध्ये नव्हता बाय द वे. हा मी जॉगर घेतला होता, जॉगर पॅन्ट घेतले आहेत. हे ब्लॅक कलर मध्ये एकदम सिम्पल, आणि याची साईज आहे एम अगेन 30. तर काही नाही, एकदम नॉर्मल जॉगर्स आहेत. खालून ह्याला असं इलास्टिक आहे, म्हणजे जसं असतं जॉगर्सला. इथे पॉकेट आहे. तर एक ड्रॉबॅक हा आहे, मला एक गोष्ट नाही आवडली. मला काय वाटलं की याला 4 पॉकेट्स असतील, 2 आपले नॉर्मल आणि 2 जसे असतात जॉगर्सला इथे गुडघ्याच्या तिथे. बट याला फक्त या इथेच आहेत पॉकेट्स, बाकी वरती नाही आहे. तर ते थोडंसं इरिटेटिंग होतं. पण ठीक आहे, नॉर्मल एव्हरीडे यूज साठी, किंवा जर तुम्हाला इकडे तिकडे कुठे जायचं असेल कॅज्युअल कपडेसाठी हा चांगला आहे. त्याला मस्त एक नाडा पण त्यांनी दिलेला आहे. याची पण क्वालिटी बाय द वे खूप चांगली आहे. याची प्राइस होती 899 रुपीज की 799 रुपीज. तर हा थोडासा महंगा वाटला मला, बट ठीक आहे, क्वालिटी वाईज हा खूप छान आहे. एकदम मऊ कपडा आहे, तर म्हणून मग मी घेऊन घेतला. तर आपल्या या हॉलचा लास्ट प्रॉडक्ट एक कॅमिसोल टॉप आहे. कॅमिसोल पण नाही, ते थोडंसं बंदी म्हणतात त्याला, बनियान टाईप. इतकं सुंदर आहे, पण ते पण सेल मध्ये नव्हतं. तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ दिसत असेल त्याचा, कारण की आता सध्या ते माझ्याजवळ नाहीये, बट मला हे इन्क्लूड करायचं होतं या व्हिडिओमध्ये. तर इतकं क्यूट
टॉप, ओ माय गॉड, मला ते पण गेल्या गेल्या आणि बघितल्याच घ्यावं वाटलं. ते सेलमध्ये नव्हतं आणि ते 399 रुपीजचं की 299 रुपीजचं होतं. ते वर्थ नाही आहे, बट त्याचा लुक आणि तो इतका सुंदर त्याचा कपडा आहे, एकदम सॉफ्ट कपडा आहे. तर मटेरियल वगैरे सगळं खूप छान होतं, म्हणून मग मी तो घेतला. बेसिकली मटेरियल वगैरे तर नंतरची गोष्ट आहे, मला त्याचा लुक आवडला होता म्हणून मी तो घेतलेला आहे. सो येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हॉल आवडला असेल. ह्यातल्या कुठल्याच प्रॉडक्टची मी लिंक देऊ शकत नाही, बिकॉज तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ हे ऑनलाईन स्टोअर नाही आहे, ते ऑफलाईन स्टोअरच आहे. तुमच्या जर सिटीमध्ये असेल व्हिडिओ तर जाऊन बघा, यातलं काही मिळालं तर घेऊन घ्या. कारण की प्रत्येकच मी जेवढं पण काही घेतलेलं आहे ते मी खूप विचार करून घेतलेलं आहे आणि मी ते ऑलमोस्ट 1 महिना यूज केलेला आहे. म्हणजे 2-3 वेळा तर घातलेलेच आहेत प्रत्येकच गोष्ट. तर मी त्याच्यावरून, त्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला सांगते आहे की क्वालिटी खूप छान आहे आणि वर्थ द मनी आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला जर काही याच्यातलं घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. अँड आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.